जळगाव पोलिसांची पहाटेची धडक मोहीम 125हून अधिक सराईत गुन्हेगारांची धरपकड। जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पहाटेच्या सुमारास अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली। या विशेष मोहिमेत अवघ्या 3 ते 4 तासात 125हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आला। या कारवाई दरम्यान राजकीय पाठबळ असलेले तसेच सर्वसामान्य गुन्हेगार यांना एकाच रांगेत उभं करून कायद्यापुढे सर्व समान असल्याचा ठोस संदेश पोलिसांनी दिला। शहरात दहशत निर्माण करणारे, नागरिकांना त्रास देणारे आणि कायद्याची भीती न बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर या कारवाईमुळे मोठा वचक निर्माण झाला। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन घनापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच शशिकांत पाटील, सागर शिंपी, अनिल वाघ, संदीप पाटील यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, QRT आणि गुन्हे शोध पथक सहभागी झालं होतं। कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना नोटिसा बजावून समज देण्यात आली, तसेच त्यांच्या गुन्हेगारी हालचालींचा आढावा घेण्यासाठी इंडिकेशन फॉर्म भरून घेण्यात। यामुळे गुन्हेगारांचा अद्ययावत लेखाजोखा पोलिसांकडे उपलब्ध झाला। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष ॲक्शन प्लॅन तयार केला आहे। त्यानुसार उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि राखीव पोलीस तुकड्या आपापल्या हद्दीत सक्रिय झाल्यात। एकापेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून परिसरातील कुख्यात गुन्हेगार व त्यांच्या टोळीतील सदस्यांचीही कसून चौकशी करण्यात आली। या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सर्वसामान्य नागरिकांकडून जळगाव पोलिसांच्या कार्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.